आज 1 नोव्हेंबर कर्नाटकात राज्योत्सव दिन आणि या दिवशी 1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन म्हणून पाळत असते। त्याप्रमाणे आज सुद्धा निषेध फेरी निघण्यासाठी या ठिकाणी संभाजी उद्यानामध्ये लोक जमत आहेत, मराठी भाषिक जमत आहेत। केंद्र सरकारनं आमच्यावर अन्याय केला। हा भाग महाराष्ट्राचा मराठी भाषिक असताना 1956ला राज्य पुनर्रचना करताना आम्हाला कर्नाटकात कानडी भाषेच्या राज्यात डांबण्यात आलं। तो अन्याय दूर करावा आणि आम्हाला केंद्र सरकारनं परत महाराष्ट्रात सामील करावं या मागणीसाठी गेली 70 वर्ष आम्ही आंदोलन करतो, परंतु अजूनपर्यंत आपल्याला यश आलेलं नाही आहे। आणि या 1 नोव्हेंबरला सुद्धा आम्ही आमची मागणी घेऊन या निषेध फेरीमध्ये सहभागी होत आहोत। त्याप्रमाणे निषेध फेरी यशस्वी होणारच। कर्नाटकाच्या पोलिसांनी जरी परमिशन दिलं नाही किंवा आमचा हे बंद करायचा प्रयत्न केला तरी त्याला न जुमानता आम्ही ही निषेध फेरी पूर्ण करणारच याबद्दल तीर्मानित शकतो। तुमचं नाव? मनोहर किनेकर, माजी आमदार। 56ला केंद्र सरकारनं महाराष्ट्रावर आणि बेळगावातल्या सीमाभागासह मराठी माणसावर केलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचा हक्क, आमचं स्वतःचं राज्य आम्हाला मिळवण्यासाठी, स्वतःच्या राज्यात जाण्यासाठी आम्ही त्यावेळेपासून ह्या सक्तीला विरोध करण्यासाठी किंवा आम्हाला जे अन्यायानं परराज्यात डांबलेला आहे त्याचा विरोध कुठेतरी केंद्र सरकारनं बघावा आणि आम्हाला परत आमच्या स्वतःच्या राज्यात घालावं यासाठी काळा दिन सातत्यानं 70 वर्ष झाली पाळला जातोय। हा सूतक दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाळतोय आणि जवळजवळ 4थी पिढी या ठिकाणी या चळवळीत आता सक्रिय झालेली आहे। या चळवळीमध्ये अनेक पिढ्या त्या ठिकाणी खर्ची गेलेल्या आहेत। शेकडो हुतात्मे त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आहेत। तरी अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळत नसेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडनं करावी हा प्रश्न खऱ्या अर्थाने सीमावासियांना पडतोय। वेगवेगळ्या पद्धतीनं इथं मराठी भाषा संपली जात असताना आमच्या भाषेचं रक्षण करण्याचा किंवा आम्हाला आमच्या भाषेत जगण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असताना तो सुद्धा आमच्या मूलभूत सुविधा, आमचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळत नाहीत तर मग इथं राहण्यात काही अर्थ नाही। ही प्रत्येक मराठी भाषिकाची भावना आहे। आजच्या काळ्या दिनानिमित्त महाराष्ट्राच्या नेत्यांना बंदी घातली, तुम्ही काय सांगा? नाही, खऱ्या अर्थानं ह्या देशभरामध्ये लोकशाही, त्या ठिकाणी लोकशाहीवर हा देश चालतोय आणि कुणालाही कुठे येण्यासाठी बंदी घालणं हा काय इथं काही हुकुमशाही चालत नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं मी ह्या सरकारचा निषेध करतो। कुणालाही बंदी घालून तुम्ही मराठी माणसांच्या भावना त्या ठिकाणी अजून तीव्र करताय। प्रत्येकाला व्यक्त होण्याचा आणि कुठेही मोकळेपणाने फिरण्याचा धैर्यशील मान्य तर ते खासदार आहेत। ते ह्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी असतात, त्यांना पूर्ण देशामध्ये वावरून कुठेही काम करण्याचा अधिकार आहे। तर त्यांना तुम्ही बंदी घालत असाल तर तुमच्याकडून अपेक्षा काय ठेवायची? आणि त्यामुळं सातत्यानं तुम्ही आम्हाला जाणवून देताय की तुम्ही आमचे नाही आहात, तुम्ही परराज्यातून आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आमच्या राज्यात घालावं, आमच्या भूमीसह घालावं अशी आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे। राज्योत्सव